मागील आठवडे आपण योहान कृषी वर्तमान संपवलेला आहे आणि अनेक गोष्टी आपण त्यातून शिकलो. आवाज येतोय का सगळ्यांना? हॅलो, आवाज येतोय? ओके, ठीक आहे. तर अ, देवबापाने तो अभ्यासक्रम आपला आशीर्वादित केलेला आहे. आज आपण प्रेषितांची कृत्य या पुस्तकाला सुरुवात करत आहोत आणि फार सुंदर अ, सुंदर हा अभ्यासक्रम आहे. फार सुंदर हे पुस्तक आहे आणि मला असं वाटतं हे असं पुस्तक आहे, की जे आपल्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं योग्य रीतीने आपल्याला उत्तर देईल, नाही का? आणि आज जे जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी उठलेल्या आहेत, शिक्षणाबद्दल आणि अ, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या समजुती आहेत, त्या सर्व गोष्टींवर आपल्याला मात करण्यासाठी आणि विशेष करून जे सत्य सुवार्ता, जे देवाचं सत्य प्रगटीकरण आहे, ज्या उद्देशाने देवाने हे पवित्र वचन आपल्याला दिलेलं आहे, तो उद्देश आपल्याला हे जे पुस्तक आहे ते प्रगट करतं. नेहमीप्रमाणे ज्यावेळेस आपण पुस्तकाला सुरुवात करतो, आपण त्याची पार्श्वभूमी थोडक्यात पाहतो आणि तशाच प्रकारे आपण प्रेषितांची कृत्य या पुस्तकाची सगळ्यात अगोदर पार्श्वभूमी पाहूया थोडक्यात आणि मग पुढे आपण काही जी वचनं आहेत आज आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यावर आपण विचार करण्याचा विचार विचार आपण करणार आहोत. तर प्रेषितांची कृत्य या पुस्तकाबद्दल शिकत असताना त्याची पार्श्वभूमी काय आहे? या पुस्तकाच्या शीर्षकाबद्दल सगळ्यात अगोदर आपण शिकू शकतो, की का बरं यांना या पुस्तकाला प्रेषितांची कृत्य असं नाव देण्यात आलं किंवा हे शीर्षक देण्यात आलेलं आहे. तर आपल्याला पाहायला भेटतं त्याच्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे. सगळ्यात अगोदर अ, या पुस्तकाचा जो लेखक आहे, त्याने याच्या अगोदर जे लिहिलेलं पुस्तक होतं नाही का, त्या 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 पहिल्या पुस्तकामध्ये आपल्याला ख्रिस्ताने केलेलं जे कार्य आहे आणि शिक्षण आहे, त्याच्या सुरुवातीबद्दल आपल्याला शिकायला भेटतं नाही का, की त्याने केलेलं कार्य आणि त्याने दिलेलं शिक्षण जणू काही ती सुरुवात झालेली आहे. आणि प्रेषितांची कृत्य अगदी त्यालाच जोडून पुढे आपल्याला पाहायला भेटते. प्रेषितांची कृत्याबद्दल विचार करत असताना अ, प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्गात गेल्यानंतर अ, काय केलं? तो कसं कार्य करत होता? कसं कार्य तो करत आहे, नाही का? त्याबद्दलचा वृत्तांत आपल्याला प्रेषितांचं कृत्य देतं. आता आपल्याला माहीत आहे तो त्याच्या पवित्र आत्म्याच्या उपस्थितीद्वारे तो कार्य करत आहे. जिथं आपल्याला माहीत आहे, की त्या काळामध्ये प्रेषितांचा उपयोग केला देवाने. आज त्याच्या सेवकांचा तो उपयोग करत आहे. पाळक, शिक्षक, सुवार्तिक नाही का आणि विश्वासणारे लोकं त्यांचा तो उपयोग करतो नाही का. या पुस्तकाला प्रेषितांची कृत्य का म्हटलं गेलं? कारण या पुस्तकामध्ये देवाने त्या प्रेषितांद्वारे कशाप्रकारे त्याची इच्छा, त्याचं त्याचं महान सुवार्तेचं जे कार्य आहे, ते कशाप्रकारे पूर्णत्वास नेलं. त्याबद्दलचा वृत्तांत सांगणारं हे पुस्तक आहे आणि प्रेषितांनी केलेल्या कृत्यांवर किंवा प्रेषितांनी केलेल्या कार्यावर हे पुस्तक जे आहे ते भर देतं आणि म्हणूनच त्यावरून याला प्रेषितांची कृत्य असं सुद्धा म्हटलं जातं आणि दुसऱ्या बाते जर गोष्टीत आपण पाहिलं तर याला पवित्र आत्म्याचं कार्याचं पुस्तक सुद्धा म्हटलं जातं. कारण आपण इथं पवित्र आत्म्याचं कार्य फार प्रखरतेने पाहतो नाही का आणि इथंच पुष्कळ प्रश्न आपल्याला पाहायला भेटतं, की लोकांचे उपस्थित आहेत. पवित्र आत्म्याबद्दल विचार करत असताना फार वेगवेगळ्या प्रकारे लोकं त्याकडे पाहतात. वेगवेगळ्या प्रकारे त्याच्याबद्दल विचार करतात नाही का. पवित्र आत्म्याचं येणं, पवित्र आत्म्याने भरणं काय आहे? पवित्र आत्म्याचं सामर्थ्य काय आहे? ह्या सर्व गोष्टी आपण आता इथून पुढे शिकणारच आहोत. परंतु आपण आज थोडक्यात परिचय पाहत आहोत आणि खऱ्या रीतीने पवित्र आत्म्याने कशाप्रकारे आपल्याला पाहायला भेटतं, की ख्रिस्ताचे साक्षी होण्यासाठी
ख्रिस्ताची साक्षी म्हणून प्रेषितांना खंबीरपणे उभं केलं आणि ख्रिस्ताची साक्षी म्हणून कशा प्रकारे त्यांनी त्या सर्व लोकांसमोर त्याने सादर केलं आणि ख्रिस्ताच्या सुवार्तेचा प्रसार किती अद्भुत रीतीने पूर्ण नाही का पूर्ण भागांमध्ये जवळ-जवळ पूर्ण जगामध्ये अद्भुत रीतीने कसा त्याने पसरवला त्याच्याबद्दलचं सुंदर वर्णन आपल्याला या पुस्तकामध्ये पाहायला भेटतं. ज्यावेळेस आपण या पुस्तकाच्या लेखकाबद्दल पाहतो, तर आपल्याला पाहायला भेटतं की लूक शुभवर्तमान आणि प्रेषितांची कृत्य या दोन्ही पुस्तकांचा एकच लेखक आहे. हे कशावरून आपल्याला समजतं बरं? त्याचं आंतरिक प्रमाण आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस आपल्याला ते समजतं. कारण अध्याय 1 आणि वचन 1 आणि जर 2 आपण पाहिलं मला असं वाटतं तर प्रेषितांची कृत्य अध्याय 1 वचन 1 आणि 2 थियोफिल महाराज येशूने जे प्रेषित निवडले होते, त्यांना पवित्र आत्म्याच्या द्वारे आज्ञा केल्यानंतर तो वर घेतला गेला. त्या दिवसापर्यंत त्याने जे करण्यास व शिकवण्यास आरंभिले होते, त्या सर्वांविषयी मी पहिला ग्रंथ केला. आता इथं अशाच प्रकारचा शब्दप्रयोग तुम्हाला लुकृष वर्तमानामध्ये सुद्धा पाहायला भेटल. इथं पहा तुम्हाला थियोफिल महाराज प्रेषितांची कृत्यमध्ये सुद्धा पाहायला भेटतं आणि लुकृष वर्तमानामध्ये सुद्धा थियोफिल महाराज त्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं नाही का? इथं आपल्याला पाहायला भेटतं की ज्या गोष्टी संबंधाने आपल्यामध्ये पूर्ण खात्री झाली लूक अध्याय 1 वचन 1 पासून पुढे अ, ज्या गोष्टी संबंधाने आपल्यामध्ये पूर्ण खात्री झाली आहे त्या गोष्टी आरंभापासून प्रत्यक्ष पाहणारे लोक व वचनाचे सेवक यांनी आम्हाला सांगून ठेवलेल्या वृत्तांत लिहून काढण्याचे काम पुष्कळाने हाती घेतले आहे. यास्तव थियोफिल महाराज मलाही वाटले की सर्व गोष्टींचा मुळापासून नीट शोध केल्यामुळे मी त्या आपल्याला अनुक्रमाने लिहाव्यात. पाहिलं तर दोन्हीमध्ये आपण पाहतो की साम्य एकच आहे. एकाच व्यक्तीसाठी एकाच गटासाठी हे पुस्तक जे आहे ते संबोधित करण्यात आलेले आहेत आणि जणू काय प्रेषितांची कृत्य जिथं लूक कृष्ण वर्तमान संपतं, जणू काय त्याची एक पुरवणी म्हणून आपण पाहू शकतो. अगदी एकाच एकाच दिशेने आपण त्याकडे लक्ष देऊ शकतो. आपल्याला पाहायला भेटतं. एवढंच नाही तर पुढे लूक त्या लुकृष वर्तमान त्याच्या समाप्तीबद्दल ज्यावेळेस आपण शिकतो, तर वचन 53 पहा, जिथं आपल्याला पाहायला भेटतं ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणाबद्दल सांगितलंय. आणखी एक पुरावा आपल्याला इथं पाहायला भेटतो, की इथं ख्रिस्ताचं स्वर्गरोहण आणि त्यानंतर त्याचे शिष्य जे आहेत यरुशलेम येथील त्या मंदिरात जाऊन देवाचा धन्यवाद ते सतत करत आहेत. तिथं ते भक्ती करत आहेत, प्रार्थना करत आहेत. हे चित्र तिथं दाखवलेलं आहे आणि ज्यावेळेस प्रेषितांची कृत्य उघडतं त्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला तशाच प्रकारचं चित्र पुन्हा पाहायला भेटेल. जर तुम्ही पहिले काही वचन पाहिले, तर तुम्हाला तिथं तशाच प्रकारे शिकायला भेटेल. बघा वचन 9 6 पासून पुढे पहा. मग ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, "प्रभुजी, ह्याच काळात आपण इस्रायलचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय?" वचन पुढं 7 पहा. तो त्यांना म्हणाला, "जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत, ते जाणणे तुमच्याकडे नाही. परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल, तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल व यरुशलेमेत, सर्व यहूदियात, शम्रोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल." असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यांदेखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्यांना दृष्टीआड केले. तो जात असता आपल्याला पाहायला भेटतं मेघाने त्याला दृष्टीआड केला असं म्हटलेलं आहे. तर या दोन्ही वचनांमध्ये आपण पाहतो स्वर्गारोहणाचा वृत्तांत लूक पण देतो तिथं लूक वर्तमानामध्ये शेवटच्या भागामध्ये आणि इथं सुद्धा त्याची पुनरावृत्ती करण्यात आलेली आहे. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा आज्ञा पाहायला भेटतं. वचन 4 मध्ये बघा. वचन 4 मध्ये काय सांगितलंय? तो व ते एकत्र जमले असता त्याने त्यांना आज्ञा केली, की यरुशलेम सोडून जाऊ नका. तर पित्याने देव केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले तिची वाट पहा. यरुशलेम सोडून जाऊ नका म्हटलेलं आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं तशाच प्रकारे तुम्ही जर लोककृष वर्तमान त्याचा शेवटचा जर भाग पाहिला, तर तिथं सुद्धा तुम्हाला तशाच प्रकारे पाहायला भेटेल नाही का? आणि खऱ्या रीतीने आपल्याला शिकायला भेटतं. या दोन्ही जी साम्य या दोन्हीमध्ये दिलेलं आहे, त्यातून आपण पाहतो की या दोन्ही पुस्तकांचा जो लेखक आहे
तो एकच असावा. त्यानंतर वचन 5 मध्ये आपण येतो, तर तिथं आपल्याला पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याबद्दल शिकायला भेटतं. तिथं अभिवचन तो देत आहे. वचन 5 मध्ये पहा, तो म्हणतो की जी पित्याने देव केलेली देणगी आहे, त्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले होते नाही का? ऐकले आहे, तिची वाट पहा म्हणे, कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्याच दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल. आणि मग ही सर्व वचनं आपल्याला त्याच्याबद्दल शिकवतं, की नेमकं या या पुस्तकाचा लेखक कोण आहे? तर हा एकच लेखक होता, ज्याचं नाव आपल्याला माहित आहे लूक. आणि वैद्य जो लूक आहे त्याच्याबद्दल आपण लुकृष वर्तमानाचा अभ्यास करत असताना आपण शिकलो, की तो एक चांगला इतिहासकार होता. आणि खरं तर आपण पाहिलं तर त्याने आपल्या डोळ्यांनी ख्रिस्ताला पाहिलं नव्हतं. जर आपण पाहिलं तर तो खऱ्या रीतीने त्याने आपल्या डोळ्यांनी पाहिलं नव्हतं किंवा त्याला त्याला चाचपलं किंवा त्याला न्याहाळलं नव्हतं. पण आपल्याला पाहायला भेटतो की तो ख्रिस्ताबद्दल लिहितो. तर हे कशाप्रकारे लिहितो? मग त्याचं उत्तर सुद्धा आपल्याला लूक वर्तमान पहिल्या अध्यायामध्येच वाचायला भेटतं नाही का? जिथं पाहायला भेटतं आपल्याला, जिथं आपल्याला वचन 1 पासून पुढे अध्याय 1 वचन 1 जे आता आपण वाचलं होतं, जिथं काय सांगितलंय? ज्या गोष्टी संबंधाने आपल्यामध्ये पूर्ण खात्री झाली आहे, त्या गोष्टी आरंभापासून प्रत्यक्ष पाहणारे लोक, वचनाचे सेवक यांनी आम्हाला सांगून ठेवलेला वृत्तांत लिहून काढण्याचे काम पुष्कळांनी हाती घेतले म्हणे. तो वृत्तांत आम्हाला कुणीतरी सांगितलेला आहे आणि तो आम्ही लिहून काढलाय म्हणे. आणि पुढे वचन 3 मध्ये तो काय म्हणतो? पुष्कळाने ते काम हाती घेतले आणि वचन 3 मध्ये तो म्हणतो, "थेफील महाराज, मलाही वाटलं, की सर्व गोष्टींचा मुळापासून नीट शोध केल्यामुळे मी त्या आपल्याला अनुक्रमाने लिहाव्यात." तर यावरून आपल्याला माहिती आहे, की तो जो लेखक आहे लूक, तो नक्कीच आपल्या डोळ्यांनी त्याने ख्रिस्ताला पाहिलं नव्हतं, परंतु त्याने जे ऐकलं, ते त्याच्या हृदयात कार्य करणारं होतं. त्याचं जीवन बदलवणारं होतं, नाही का? आणि आपण पाहतो की तो तो यहुदी पण नव्हता, नाही का? अ, आपल्याला आपण मागच्या लुकृष वर्तमानाचा अभ्यास करत असताना आपण त्या गोष्टीबद्दल आपण शिकलो अनेक गोष्टी, नाही का? पुढे आपल्याला पाहायला भेटतं, की प्रभू येशू विशेष करून त्या ख्रिस्ताबद्दल त्याचं जे महानपण आहे, ते आपल्याला अगदी लुकृष वर्तमानापासून तर प्रेषितांची कृत्य या पुस्तकामध्ये फारच सुंदर रीतीने लूक जो आहे, डॉक्टर लूक तो मांडतो नाही का? जर तुम्ही लुकृष वर्तमान वाचलं अद्भुत रीतीने तर त्याने जे दिलेली जी वंशावळ होती आपण ज्याच्याबद्दल विचार केला अध्याय 3 मध्ये नाही का? फार सुंदर रीतीने लूक जो आहे सुरुवात करतो नाही का? अ, अगदी सगळ्यात बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या जन्माच्या भविष्यापासून अध्याय 1 मध्ये आपण पाहतो. त्यानंतर मग पुढे अ, अ, विशेष करून जखर्याला दर्शन, मरियेला दर्शन, त्याबद्दल आपण पाहिलं. येशूचा जन्म, त्याच्याबद्दल आपण शिकतो. अध्याय 3 मध्ये विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं, की ख्रिस्ताची जी वंशावळ आहे, ती देतो तो नाही का? आणि आपण त्याबद्दल सुद्धा शिकलो होतो, की तो अगदी तो काय करतो, की ज्यावेळेस ख्रिस्ताच्या वंशावळीबद्दल तो बोलतो, तर तो अगदी सार्वकालिकतेपर्यंत ती वंशावळ नेऊन जोडतो, नाही का? जर तुम्ही त्या वंशावळीबद्दल जर पाहिलं, तर वचन 38 बघा, 3रा अध्याय लूक अध्याय 3 वचन 38 मध्ये तो फक्त आदामापर्यंतच आणून नाही सोडत, तर तो सार्वकालिकतेमध्ये आदामाच्या अगोदर तो घेऊन जातो, की तो ख्रिस्त कोण आहे? त्याचं महानपण काय आहे? आणि पहा तो काय म्हणत आहे बघा, तो आनोशाचा, तो शेताचा, तो आदामाचा, तो देवाचा पुत्र, देवाचा पुत्र. तर याबद्दल पण आपण शिकलो होतो, की तो ख्रिस्त, तो सार्वकालिक देव, तो महान प्रभू जो सार्वकालिकतेमध्ये त्या पित्यासोबत तो सार्वकालिक एकुलता एक देवाचा अनिर्मित नाही का? तो पुत्र स्वतः देव आणि त्याला आदामाचा म्हटलंय त्याचं प्रतिनिधित्व दाखवतं. त्याचं परिपूर्ण मनुष्यत्व दाखवतं आणि लूक जो आहे त्याची इच्छा आहे, की तो जो देवाचा पुत्र तो कसा मानव झाला आणि तो कसा या भूतलावर आला आणि त्याचा त्याचा उद्देश काय होता नाही का? त्याकडे आपलं तो लक्ष केंद्रित करून घेतो. म्हणूनच जर तुम्ही पुढे अध्याय
जर पाहिलं लूक शुभवर्तमानाचा मला असं वाटतं 19वा अध्याय जर तुम्ही पाहिला तर तिथं जक्कयाची जी गोष्ट आहे आपल्या सगळ्याला माहीत आहे. त्या 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 घटनेनंतर लूक जो आहे तो सुंदर रीतीने एक वचन तिथे लिहितो बघा. तो म्हणतो, "कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यास व तारण्यास आला आहे." ज्यावेळेस ख्रिस्त म्हणतो, की आज या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्राहामाचा पुत्र आहे. कारण आपल्याला माहित आहे जक्कयाबद्दल सुद्धा विचार करत असताना तो नक्कीच जरी आपल्याला पाहायला भेटतं, की तो यहुदी होता, पण तो जकातदार असल्या कारणाने लोकं त्याच्याकडे पापी म्हणून पाहत होते. परंतु ख्रिस्त म्हणतो, की नाही, जो माझ्यावर विश्वास ठेवतो, नाही का, तो खरा इस्रायली आहे. आणि जणू काही ख्रिस्ताचा या भूतलावर येण्याचा जो उद्देश आहे, तो इथं तो स्पष्ट करत आहे. तर पाहिलं तर लूक शुभवर्तमान या पुस्तकाचा हिरो कोण आहे? ख्रिस्त आहे. त्याच प्रकारे प्रेषितांची कृत्य या पुस्तकाचा सुद्धा नायक जो आहे, मुख्य नायक ख्रिस्तच आहे. ख्रिस्ताशिवाय आपल्याला दुसरं कोणीच तिथं दिसणार नाही. जे काही सर्व घडामोडी घडत आहेत, अगदी अद्भुत रीतीने ख्रिस्ताला प्रगट करणारे आहेत. तुम्ही त्यातील चमत्कार पहा, त्यातील ज्या घडणाऱ्या अद्भुत कृत्य पहा, प्रेषितांनी केलेले जे उपदेश आहेत, त्याकडे बारकाईने लक्ष द्या. सर्व काही केवळ आणि केवळ ख्रिस्ताबद्दल आहे. केवळ आणि केवळ ख्रिस्ताचं महानपण ते प्रगट करणारं आहे. केवळ आणि केवळ ख्रिस्ताची ते सर्वोच्चपण ते प्रगट करणारं आहे. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं, की जरी ख्रिस्त प्रेषितांची कृत्य आपल्याला दाखवत आहे, की जरी ख्रिस्त आता पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे, तरी सुद्धा तो तिथून आता कशाप्रकारे कार्य करत आहे त्याचं? तर प्रेषितांची कृत्य आपल्याला त्याबद्दल सांगतं, की त्याच्या प्रेषितांद्वारे ख्रिस्ताने आपल्याला पाहायला भेटतं, की पहिल्या शतकामध्ये कार्य केलं. आजही तो कार्य करत आहे, नाही का? आणि म्हणून लूक या पुस्तकाचा शेवट आणि प्रेषितांची कृत्य या पुस्तकाचा आरंभ ही दोन्ही हे स्पष्ट करतं, की या पुस्तकाचा लेखक एकच आहे. पुढे आपल्याला पाहायला भेटतं, की हा जो लेखक होता लूक, ज्यावेळेस तो सुरुवात करतो नाही का, मग ख्रिस्ताचं स्वर्गरोहण आणि मग त्या प्रेषित लोकं त्या त्या वरच्या खोलीत आपल्याला पाहायला भेटतं. पेंटेकॉस्टच्या दिवशी देवाच्या आत्म्याचं उतरणं, त्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं आणि मग पुढे आपण अध्याय 16 पर्यंत येतो. पुढे लूक जो आहे तो स्वतःचा उल्लेख करत असताना तो एकवचनी अशा नावाने नाही करत, तर तो कशाप्रकारे करतो, आम्ही, नाही का? आम्ही असा हा शब्द तुम्हाला वारंवार पुढे पाहायला भेटेल. कारण लेखक जो होता तो लूक जो होता, आपल्याला माहित आहे की त्याने प्रेषित पौलासोबत त्याच्या सुवार्ता प्रसार फेरी दरम्यान आपल्याला पाहायला भेटतं त्याचा सहकारी म्हणून, एक सुवार्ता सैनिक म्हणून, सहसैनिक म्हणून तो त्याच्यासोबत त्याने वेळ घालवलेला, त्याच्यासोबत त्याने सेवा केलेली आहे. त्याच्याबद्दल आपल्याला अध्याय 16 नाही का, अध्याय 20 मध्ये आपल्याला पाहायला भेटेल, 21 मध्ये, 27 मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटेल. त्याप्रमाणे आपल्याला माहित आहे, की लूक जो होता, जे अगोदरच आपण पाहिलं, त्याने आपल्या डोळ्यांनी त्याला पाहिलं नव्हतं, परंतु त्याचा जो सहवास होता, ख्रिस्ताच्या प्रेषितांसोबत होता आणि प्रेषितांकडून त्याने जे ऐकलं आणि त्याने स्वतः शोध केला, त्याने स्वतः ते जाणलं, देवाच्या आत्म्याने त्याच्या हृदयाचा ठावा घेतलेला आहे आणि त्याने अगदी, अगदी कसून शोध करून आपल्याला पाहायला भेटतं, की लूक वर्तमान आणि प्रेषितांची कृत्ये ही पुस्तक लिहिलेली आहेत. अ, या दोन्ही पुस्तकांबद्दल शिकत असताना या दोन्ही पुस्तकांची जी लेखन शैली आहे, जर तुम्ही पाहिलं तर ती जी भाषा लूक वापरतो नाही का, ग्रीक भाषा ज्या प्रकारे तो वापरतो, अगदी नाही का एक विद्वान व्यक्ती जो आहे, त्याचं एक सुंदर प्रतीती त्यातून येईल. की तो फारच विद्वान होता. तो फार तरबेज होता त्या भाषेमध्ये आणि वक्तृत्वामध्ये, नाही का. तो फार हुशार होता. त्याबद्दल आपल्याला पाहायला भेटतं. तो फार अभ्यासू होता. त्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं, नाही का. आणि एवढंच नाही, तर ज्या प्रकारे तो प्रेषितांची कृत्येमध्ये अनेक जुन्या करारातील उदाहरणं किंवा जे जे संदर्भ आहे, त्याचा उपयोग करून ख्रिस्त कसा गौरवी महान प्रभू आहे, तो महान मसीह आहे, त्याने केलेलं कार्य
हे किती अद्भुत आहे, तो अद्भुत रीतीने मांडतो नाही का. तर यावरून आपल्याला माहित आहे की लूक जो होता त्याला जुन्या कराराची पण चांगली माहिती होती. चांगल्या प्रकारे तो तो अभ्यासू होता आणि देवाची जी तारणदायी योजना आहे, याबद्दल सुद्धा त्याला योग्य समज होती. अं, आणि एवढंच नाही, तर मग ज्यावेळेस आपण मंडळीचा इतिहास आणि यहुदी परंपरा पाहतो नाही का, तर ह्या सर्व त्याच्या लेखकपणाबद्दलच बोलतात. आता हे पुस्तक कधी लिहिण्यात आलं? प्रेषितांची कृत्य या पुस्तकाचा जो लिखाण काळ आहे, तो अगदी लुकृ शुभवर्तमानाशी जोडलेला आहे, नाही का? आणि एक सार्वत्रिक मत आहे, की हे पुस्तक जे आहे ते लुकृत शुभवर्तमानानंतर लिहिलं गेलं असावं. असं मानलं जातं, की लुकृत शुभवर्तमान इसवी सन 60च्या सुमारास म्हणजे त्याच्या सुरुवातीला ते लिहिलेलं असावं. तर मग प्रेषितांची कृत्य त्याच्यानंतर कुठेतरी ते लिहिलं असावं, नाही का? आपल्याला माहीत आहे, की लूक जो आहे ज्यावेळेस प्रेषितांची कृत्य लिहित आहे, तर तो कुठेही नीरो जो राजा होता, नीरो जो सम्राट होता त्या काळामध्ये त्याचा उल्लेख तो करत नाही. त्याच्या काळामध्ये झालेला जो भयंकर छळ होता, विशेष करून इसवी सन 54 त्या 68 या काळामध्ये तो जगला नीरो सम्राट आणि त्या काळामध्ये त्याने भयंकर भयंकर छळ केला आणि ह्याच काळामध्ये आपण पाहतो, की पौल आणि पेत्र विशेष करून ते रक्तसाक्षी झालेले आहेत. याच काळामध्ये भयंकर रीतीने मंडळीचा, ख्रिस्ताच्या मंडळीचा छळ झालेला आहे. हा इतका क्रूर आणि भयंकर असा सम्राट होता, की ज्याला त्या लोकांच्या त्या त्या जळत्या शरीरामध्ये ते जळत असताना त्याच्या वेदना पाहत असताना त्या वेदनेकडे पाहून त्याला जेवण करायला आवडायचं. त्या त्या देवाच्या लेकरांना होणाऱ्या वेदना, त्यांना होणारा त्रास त्याकडे पाहून त्याला समाधान भेटायचं आणि तो आनंद करायचा त्यामध्ये. तो पुष्कळदा त्या ठिकाणी मोठी आग पेटवायचा आणि त्यामध्ये देवाच्या लेकरांना टाकायचा आणि त्या आगीच्या भोवती तो सुंदर असा जेवणाचा आस्वाद घ्यायचा. इतका क्रूर हा राजा होता. हा सम्राट होऊन गेला नाही का? आणि ह्याच काळामध्ये आपल्याला माहित आहे, की प्रेषित पौल सुद्धा त्याचा शिरच्छेद झाला आणि पेत्र सुद्धा आपण पाहतो, की ह्याच काळामध्ये त्याला वधस्तंभावर उलटं टांगण्यात आलं आणि अनेक देवाची लेकरं या काळामध्ये त्यांचं रक्तसाक्षी ते झाले आणि भयंकर वेदनेतून गेले. त्याचा उल्लेख प्रेषितांच्या कृत्येमध्ये नाही पाहायला भेटत आपल्याला. त्यानंतर 60 इसवी सन 60च्या अंतिम काळामध्ये झालेलं जे युद्ध होतं त्याचा सुद्धा यहुदी युद्धाचा उल्लेख सुद्धा लूक जो आहे तो करत नाही. इसवी सन 70 मध्ये जो यरुशलेमेचा आणि त्या मंदिराचा जो नाश झाला नाही का? सम्राट जो होता टायटस त्याच्या आधिपत्याखाली त्याचा सुद्धा उल्लेख लूक जो आहे तो करत नाही. मग ह्या सर्वांवरून असा निष्कर्ष काढला जातो, की मग कुठेतरी लूक सॉरी प्रेषितांची कृत्य जे आहे ते इसवी सन 60च्या मध्यात 60 आणि 61च्या मध्यात कुठेतरी हे लिहिण्यात आलं असावं. आता या पुस्तकाचा उद्देश काय होता? का बरं प्रेषितांची कृत्य हे पुस्तक लिहिण्यात आलं? तर याचा जो उद्देश आहे तो आपल्याला दुहेरी पाहायला भेटतो. एक म्हणजे पहिल्या शतकातील मंडळीचा खरा आणि विश्वसनीय जो ऐतिहासिक वृत्तांत आहे, नाही का? तो लूक जो आहे तो देत आहे. दुसरा उद्देश म्हणजे अ, त्याच्या लोकांसाठी. दुसरा उद्देश म्हणजे त्याला सुवार्ता संदेशाचं जे सत्य आणि जे महत्त्व होतं नाही का, ते त्याला त्याला सांगायचं होतं आणि त्याचे पुरावे त्याला द्यायचे होते आणि म्हणूनच तो प्रेषितांची कृत्य आपल्याला पाहायला भेटतं, की अ, तो तो लिहितो. आता ज्यावेळेस आपण प्रेषितांची कृत्य या पुस्तकाचा अभ्यास करतो, तर त्यातील पहिल्या काही वचनांवर आपण मनन करणार आहोत. विशेष करून आज आपण मला असं वाटतं वचन 1 ते 5 वरच आपण थोडासा विचार करूया. थोडक्यात आपण मनन करूया. अ, वचन 1 जर आपण पाहिलं, तर इथं पुन्हा एक वार काय सांगितलंय, थियोफिल महाराज, येशूने जे प्रेषित निवडले होते, त्यांना पवित्र आत्म्याद्वारे आज्ञा केल्यानंतर तो वर घेतला गेला. तर पवित्र आत्म्याद्वारे आज्ञा केल्यानंतर तो वर घेतला गेला. आता हेच हे जे वचन आहे,
ते आपल्याला या अध्याय 1चा सारांश देणारं वचन आहे. पूर्ण अध्याय 1चा हे वचन आपल्याला एक सारांश देतं. सगळ्यात अगोदर प्रभू येशूने जे प्रेषित निवडले होते त्यांना पवित्र आत्म्याच्या द्वारे आज्ञा केल्यानंतर तो वर घेतला गेला. मग कशाप्रकारे बरं? मला असं वाटतं की वचन जर तुम्ही अ, वचन जर तुम्ही 7 पासून पुढे पाहिलं, तर तिथं आपल्याला शिकायला भेटतं नाही का? खऱ्या रीतीने की अ, इथं पण वचन 9 मध्ये काय सांगितलंय, असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यात देखत तो वर घेतला गेला. तर थोडंसं आपण या वचनाची लिंक लावू शकतो. वचन 1 आणि वचन 9 मध्ये, की खुद्द ख्रिस्त बोलत आहे. ख्रिस्ताने सांगितलं वचन 6 पासून पुढे पहा. ते एकत्र जमले असताना त्यांनी प्रभूला विचारलं, की "प्रभूजी ह्याच काळामध्ये आपण इस्रायलचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय?" नाही का? तर तो त्यांना म्हणाला, आता शिष्यांना असं वाटत होतं, की अरे ज्या प्रभूसोबत आम्ही 3.5 वर्ष घालवले नाही का? आम्ही त्याने केलेले चमत्कार पाहिले. त्याने देवाच्या राज्याबद्दल आम्हाला शिकवलं आणि एवढंच नाही तर त्याने शेवटी शेवटच्या काळाबद्दल आम्हाला सांगितलेलं आहे आणि त्या त्या महान दिवसाबद्दल त्याने आम्हाला सांगितलेलं आहे. त्या न्यायाच्या दिवसाबद्दल आम्हाला सांगितलेलं आहे. देवाच्या गौरवी राज्याबद्दल त्याने आम्हाला सांगितलेलं आहे. सगळं खरं आहे. परंतु आता आम्ही ख्रिस्ताला पुन्हा मेलेल्यातून उठलेलं पाहिलेलं आहे. फार वैभवाने ते घडलेलं आहे. त्याचं महान सामर्थ्य आम्ही पाहत आहोत आणि मग आता कदाचित जे आमच्या प्रभूने आम्हाला अगोदर सांगितलं, त्याच्या मरणाच्या अगोदर सांगितलेलं होतं, कदाचित आता ते राज्य त्याने ती वेळ आलेली आहे का? ते राज्य स्थापित करण्याची नाही का? तर ते भौतिक राज्याबद्दल मला असं वाटतं कदाचित आताही ते विचार करत होते, जे आपण आता पुढच्या आठवडी पुन्हा त्यावर मनन करणारच आहोत. परंतु ख्रिस्त जो आहे तो अगदी इथं स्पष्ट करत आहे, की त्याचं राज्य जे आहे, आता ह्या काळामध्ये खऱ्या रीतीने नक्कीच भौतिक रीतीने जरी नसलं, तरी आत्मिक रीतीने असणारा तो त्याच्या मंडळीद्वारे राज्य करणार आहे आणि म्हणूनच ख्रिस्त त्यांच्या त्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी तो म्हणतो, की "पहा जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत, ते जाणणे तुमच्याकडे नाही. परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल, तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरुशलेमेत, सर्व यहूद्यात आणि शम्रोण्यात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल." असे सांगितल्यावर तर इथून थोडंसं आपल्याला वचन 1 ची लिंक लागेल नाही का? तर प्रेषितांना स्वतः ख्रिस्तच बोलत आहे आणि त्यानंतर तो वर घेतला गेला म्हटलेला आहे. तर अद्भुत रीतीने अनेक गोष्टी आपल्याला हे वचन शिकवतं नाही का? अ, अ, तर आपल्याला ज्यावेळेस आपण प्रेषितांची कृत्य या पुस्तकाबद्दल पाहतो, तर सगळ्यात अगोदर या पुस्तकाचं महत्त्व काय आहे नाही का पवित्र शास्त्रामध्ये. जर प्रेषितांची कृत्य हे पुस्तक पवित्र शास्त्रामध्येच नसतं, तर आपल्याला माहीत आहे, की आपण योहान कृष्णवर्तमानापर्यंत आलो असतो आणि शेवटचा अध्याय जिथं ख्रिस्ताची सेवा या भूतलावर संपलेली आहे आणि तिथं योहान कृष्णवर्तमान संपतं, नाही का? तिथंच बंद होतं ते पुस्तक. तिथंच येऊन आपण थांबलो असतो आणि पुढे आपल्याला भविष्याबद्दल काय? ख्रिस्त आला, तो जगला, तो मरण पावला, तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला. बस दॅट्स ऑल. त्याच्या पलीकडे काहीच नाही आता. आता त्याचं कार्य पूर्ण झालेलं. त्याच्या पुढे काय आहे? त्याच्या पुढे काय आहे? हा प्रश्न आपल्यासमोर असता. एवढंच नाही, तर पौल रोममध्ये असणाऱ्या प्रभू येशूच्या अनुयायांना तो पत्र लिहितो. मग आपल्यासमोर हाही प्रश्न असता, की हा पौल कोण होता? नाही का? मग सुवार्ता यरुशलेमपासून रोमपर्यंत कशी पोहोचली? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला प्रेषितांची कृत्य या पुस्तकामध्ये पाहायला भेटतं, नाही का? आणि देवाचे एक सेवक बार्कले नावाचे ते अशा प्रकारे म्हणतात, की प्रेषितांची कृत्य जे आहे, हे पुस्तक किंवा हे जे शीर्षक आहे, ते खऱ्या रीतीने अ, त्यांनी यरुशलेमेपासून रोमला सुवार्ता कशी आणली, याबद्दलचा सुंदर प्रवास दाखवणारं हे पुस्तक आहे. जॉन कॅल्विन या पुस्तकाबद्दल बोलत असताना म्हणतात, की हे पुस्तक एक प्रकारचा मोठा खजिना आहे. आणि मार्टिन लॉयल जॉन्स जे आहेत, ते अशा प्रकारे म्हणतात त्या पुस्तकाबद्दल. ते म्हणतात, की हे पुस्तक इतकं भावनापूर्ण आहे आणि ते इतकं इतकं अद्भुत आहे, की मी तुम्हाला बोध करतो, की त्यात तुम्ही जगा म्हणे. ते ते तुमच्या आत्मिक क्षेत्रामध्ये
नाही का? तुमच्या तुमच्या आत्म्याला जणू काय एका टॉनिकाप्रमाणे एक शक्तिवर्धक अशा प्रकारचं ते असणारं पुस्तक आहे आणि म्हणून ते तुम्ही जगा म्हणे. त्यावर तुम्ही मनन करा आणि तुम्ही कधीच निराश होणार नाही. तुमच्या समोर अनेकदा अनेक प्रश्न उपस्थित होतील नाही का? पुष्कळदा अरे, मी वेगवेगळ्या प्रकारे वेदनेतून जातो, मी वेगवेगळ्या प्रकारे संकटातून जातो, मी वेगवेगळ्या प्रकारे मी पुष्कळदा निराश असतो, मी पुष्कळदा पडतो, मी पुष्कळदा वेगवेगळ्या परीक्षांना तोंड देतो, मी वेगवेगळ्या प्रकारे अ, कोणत्या ना कोणत्या संकटातून मी जातो. मग या सर्वांमध्ये मला पर्याय काय आहे? या सर्वांमध्ये मला उभं करणारा कोण आहे? आणि मी कशाप्रकारे सांत्वन पाहू शकेल? तर प्रेषितांचे कृत्य हे पुस्तक आपल्याला सुंदर रीतीने आपल्या प्रत्येक भावनाशी मिळतं-जुळतं हे आहे. आपल्या प्रत्येक प्रसंगाला आपल्याला तोंड देण्यास शिकवतं. आपल्या प्रत्येक प्रसंगामध्ये देवावर विसंबून राहायला आपल्याला ते शिकवितं, की देव कार्यरत आहे. तो शांत नाहीये, नाही का? तो त्याच्या लोकांमध्ये कार्य करत आहे. तो त्याच्या निर्मितीमध्ये कार्य करताना दिसत आहे आणि तो त्याच्या मंडळीद्वारे कार्य करत आहे. त्याच्या आत्म्याचा वर्षाव त्याने केलेला आहे. त्याचा आत्मा त्याच्या त्याच्या लोकांच्या हृदयात कार्य करतो आणि पहा आता तो कार्य करत आहे. तो शांत नाही, नाही का? आणि मग त्याच्याबद्दलच ते आपल्याला आठवण करून देतं. अध्याय 1 वचन 1 मध्ये आपल्याला थिएफिल त्याच्याबद्दल शिकायला भेटतं नाही का? हा जो व्यक्ती होता इथं लूक त्याला महाराज, मराठीमध्ये महाराज असा शब्द वापरलेला आहे आणि इंग्लिशमध्ये मोस्ट एक्सलंट असा शब्द वापरलेला आहे. अ, आणि तो जो शब्द वापरलेला आहे, ज्याबद्दल आपण लूक शुभवर्तमानाचा अभ्यास करत असताना शिकलो होतो नाही का? तो शब्द रोमी किंवा एका उच्च अधिकाऱ्यासाठी वापरण्यात येणारा, एका सन्मानित व्यक्तीसाठी वापरण्यात येणारा तो शब्द होता. आणि यावरून आपण पाहतो, की थिओफिल जो होता तो एक चांगला प्रसिद्ध तो व्यक्ती होता. चांगला तो सन्मानित व्यक्ती होता. तो कोणीतरी मोठा अधिकारी असावा आणि तो तो रोमी सर्कलमधील कोणीतरी एक असावा नाही का? जो ज्याच्याशी लूक जो आहे अगदी संबंधित होता. आणि आणि कदाचित हा जो होता थिओफिल तो ख्रिस्ती असावा, तो विश्वासणारा असावा. ज्याला ख्रिस्ती विश्वासाबद्दल अधिक शिकण्याची उत्कंठा असावी आणि लूक ह्या गोष्टी पाहत होता नाही का कदाचित. आणि म्हणूनच लूकला सुद्धा आपण पाहतो, की स्वतः सुद्धा त्याचा शोध करावा कसून आणि या 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 उच्च अधिकाऱ्याला सुद्धा त्याबद्दल शिकवावं आणि अधिक त्या सर्व लोकांना, ग्रीक आणि इतर लोकांना सुद्धा त्या ख्रिस्ताबद्दल, त्याच्या परिपूर्ण कार्याबद्दल त्याने उलगडून सांगावं. म्हणून प्रेषितांची कृत्य आपण पाहतो, की तो तो लिहीत आहे. आणि विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं, की जणू काय लूक जो आहे ज्यावेळेस प्रेषितांची कृत्ये लिहीत आहे, तर तो जिथं लूक शुभवर्तमान संपतं ख्रिस्ताचं स्वर्गरोहण आणि प्रेषित जे होते ते पुन्हा तिथं त्या वरच्या खोलीत जाऊन देवाची भक्ती करत आहेत, त्याला धन्यवाद देत आहेत. जर तिथंच ते संपलं आणि जर प्रेषितांची कृत्यच नाही, तर मग पुढे काय घडलेलं आहे हे माहीतच नाही होणार, नाही का? आणि लूक जणू काय ज्यावेळेस अध्याय 1 ची सुरुवात करतो, तो पुन्हा तो जो प्रसंग आहे त्याची आठवण करून देतो. यासाठी की ही लिंक जोडली जावी. तो म्हणत आहे की नाही ख्रिस्ताचं कार्य त्याचा मृत्यू पुनरुत्थानानंतर तिथंच संपलेलं नाही, तर अगदी ती सुरुवात झालेली आहे अद्भुत रीतीने. आणि पहा आता तो कशाप्रकारे कार्य करत आहे, हे मी तुम्हाला पुढे दाखवत आहे. थिओफिल महाराजाबद्दल त्याच्याबद्दल शिकत असताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की थिओफिल पुष्कळ वेळा आपल्याला आपण तो कदाचित अधिकारी असावा अनेक म्हणतात, तर पुष्कळदा अशा प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं, की हे जे नाव आहे थिओफिल एक प्रतिकात्मक असू शकतं म्हणतात काही लोक. कारण थिओफिल या नावाचा अर्थ होतो देवप्रेमी, नाही का? तर तो सुद्धा एक सत्यशोधक होता आणि त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला पुढे पाहायला भेटतं, नाही का? अ, विशेष करून पहिल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये सुद्धा आपल्याला त्याच्याबद्दल शिकायला भेटतं, जे आपण अगोदरही शिकलेलं आहे. त्यानंतर प्रेषितांची कृत्ये 21वा अध्याय आणि वचन 17 मध्ये सुद्धा लूक पौल सोबत यरुशलेमला गेलेला आहे. त्याबद्दल आपल्याला पाहायला भेटतं. 27व्या अध्यायामध्ये
वचन 1 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं, की रोमच्या प्रवासाला तो पुन्हा त्याच्यासोबत होता. त्याबद्दल आपण पाहतो आणि हा जो काळ आहे आणि विशेष करून ह्या 2 वर्षात आपण पाहतो, की लूककडे शुभवर्तमान आणि प्रेषितांची कृत्य हे पुस्तकाचं संशोधन करण्यासाठी आणि ते लिहिण्यासाठी पुष्कळ वेळ होता. त्याने प्रेषितांकडून ते ऐकलं. प्रेषितांच्या सहवासात तो होता. त्याने स्वतः कसून शोध केला आणि जो काळ त्याने त्यांच्यासोबत घालवला, त्या काळामध्ये त्याने ते ते अनुभवलं, ते शोधलं. त्याने स्वतः त्याचा अनुभव घेतला आणि त्याने ते लिहून काढलेलं आहे. ज्यावेळेस आपण या 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 पुस्तकांबद्दल पाहतो, तर ही जी पुस्तकं होती पवित्र शास्त्राची आणि विशेष करून त्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचं पुस्तक किंवा कोणत्याही प्रकारच्या अशा गोष्टी काही लिहिण्यात यायच्या, तर त्या ज्या होत्या आपल्यासारखे असे पेज नव्हते नाही का. त्यावेळेस एकतर प्राण्यांच्या कातड्यावर ते लिहून ठेवायचे, नाहीतर एक एक झाड होतं पॅपिरस किंवा पेपॅयरस म्हणून. त्या झाडाची जी साल होती नाही का, ती साल अशी पूर्ण ते काढायचे आणि त्या सालीवर ते लिहून ठेवायचे. त्याला गुंडाळी पॅपिरस स्क्रोल त्याला म्हणतात नाही का. आणि जर आपण त्याबद्दल पाहतो त्या 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 झाडाच्या त्या सालीबद्दल आपल्याला शिकायला भेटतं नाही का, ती अगदी खूप लांब असायची ती नाही का. अगदी सलग जवळ-जवळ ते 35 फूट ते लांब ते असायची. आणि ते एक सर्वसाधारणपणे ते अगदी एकच अशी सरळ ती गुंडाळी असायची 35 फूट लांब आणि मग त्यावर ते पूर्णपणे अगदी त्या पहिल्या फुटापासून ते लिहून 35 फुटापर्यंत ते लिहायचे नाही का. एक सर्वसाधारणपणे ते असायची. परंतु ज्यावेळेस ती गुंडाळी जायची आणि ती ज्यावेळेस ती एका ठिकाणाहून दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न केला जायचा, ते फार कठीण जायचं. ती वाहून नेणं फार कठीण जायचं. एकतर ती इतकी मोठी ती असायची, ती फार नाही का वाहून नेणं फार कठीण असायची आणि म्हणून त्या काळामध्ये काही भौतिक मर्यादामुळे बायबलच्या अनेक पुस्तकांची जी लांबी आहे, ती निश्चित झाली होती. आणि जे बोईस नावाचे जे देवासेवक होते, ते अशा प्रकारे म्हणतात, की लूकने 2 गुंडाळ्या वापरल्या नाही का आणि त्यातील एकाला आपण लूक ऋषुवर्तमान म्हणतो आणि दुसऱ्याला प्रेषितांची कृत्य तो म्हणतो. तो एकाच गुंडाळीवर ह्या गोष्टी नाही लिहू शकला. कारण प्रेषितांचे कृत्य पण तितकंच मोठं आहे आणि लूक ऋषुवर्तमान पण तितकंच लांब होतं नाही का? म्हणूनच 2 भागामध्ये आपल्यासमोर हे पुस्तकं पाहायला भेटतात. पुढे वचन 2 आपल्याला पाहायला भेटतं. त्या दिवसापर्यंत त्याने जे करण्यास व शिकवण्यास आरंभले होते, त्या सर्वांविषयी मी पहिला ग्रंथ केला. आता इथं त्या दिवसापर्यंत, कोणत्या दिवसापर्यंत कशाबद्दल तो बोलत आहे? तर वचन 1 शी हे वचन जोडलेलं आहे बघा. वचन 1 जो आहे तिथं पूर्णविराम नाही दिलेला. गेलाच्या खाली बघा तुम्हाला तिथं स्वल्पविराम पाहायला भेटेल नाही का? अ, अ, ते शब्द आपल्याला सांगतात, की नाही ती जी ओळ आहे ती पूर्ण झालेली नाही, नाही का? तो वर घेतला गेला त्या दिवसापर्यंत त्याला जोडून आपण घेऊ शकतो. तो वर घेतला गेला त्या दिवसापर्यंत त्याने जे करण्यास व शिकवण्यास आरंभिले होते. अगदी सुरुवातीपासून त्याच्या सेवेच्या सुरुवातीपासून तर त्याच्या स्वर्गरोहणाच्या त्या दिवसापर्यंत त्यानं जे काही केलं, जे काही कृत्य केलं, जे काही शिकवलेलं आहे, त्याचा आरंभ झालेला होता म्हणे. इथं सांगितलं नाही, की पूर्ण झालं ते नाही का? आरंभिले होते आणि इथं जो शब्दप्रयोग लूक वापरत आहे, त्याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. लूक इथं कोणत्याही प्रकारे असं म्हणत नाही, की त्याने ते आरंभिलेलं होतं, आता ते पूर्ण झालेलं आहे. अशा प्रकारे तो म्हणत नाही. तो म्हणतो, की जे आरंभिले होते, त्या सर्वांविषयी मी पहिला ग्रंथ केला. आरंभिले होते म्हणजे ते आरंभिलेलं होतं, ते सुरू झालेलं आहे, ते अजूनही संपलेलं नाही आणि का बरं तो असं म्हणतो? कारण तो आपल्याला प्रेषितांची कृत्य सोबत ते जोडतो. तो पहिला ग्रंथ त्याबद्दल मी केलेला आहे आणि तो पहिला ग्रंथ कोणता होता बरं? लुकृष वर्तमान, नाही का? वचन 2 आपल्याला त्याबद्दल सांगतं. पुढे वचन 2 आणखी काय सांगतं? प्रभू येशूने जे करण्यास व शिकवण्यास आरंभले. तो सुरुवात बद्दल सांगतो. लुकृष वर्तमानामध्ये आपण ती सुरुवात पाहतो आणि नंतरचं वर्णन तो सांगत आहे, की नाही फक्त ख्रिस्ताचं पुनरुत्थान आणि त्याचं स्वर्गरोहण
इथपर्यंतच सर्व काही संपलेलं नाही, तर तो म्हणतो ही सुरुवात आहे. ही फक्त सुरुवात आहे. ही आरंभिलेलं आहे त्याने कार्य. आणि आता त्याच्या पुढचं काय आहे, ते वर्णन मी तुम्हाला पुढे करत आहे. ख्रिस्ताचं कार्य त्याचं सुरू झालेलं आहे. ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणानंतर त्याच्या प्रेषितांद्वारे त्याने त्याचं कार्य केलं. आता आपण पाहतो आजही ख्रिस्ताचं कार्य चालू आहे. म्हणून प्रेषितांचं कृत्य हे असं पुस्तक आहे जे अजूनही संपलेलं नाही. ते अजून पूर्ण झालेलं नाहीये. कारण देवाच्या आत्म्याचं कार्य अगदी, अगदी सार्वकालिकतेमध्ये चालणार आहे. नाही का? प्रेषितांची कृत्य आपण पाहतो, की नक्कीच तिथं 30 वर्षांचा कालावधी ते व्यापतं नाही का? पौलाला रोममध्ये अटक करणं किंवा पौलाची जी शेवटची अटक आहे त्याबद्दल आपण पाहतो. तिथपर्यंत ते आपल्याला घेऊन जातं आणि पौल जो आहे आता त्या सम्राटाची वाट पाहतो, की त्याच्यासमोर तो उभं राहील आणि तो मला निर्दोष नाही का तो कदाचित मला निर्दोष सोडेल किंवा तो माझं शिरच्छेद करेल नाही का? तिथे येऊन प्रेषितांची कृत्य हे पुस्तक संपतं नाही का? आणि याच याच काळामध्ये याच्याच नंतर आपण पाहतो विशेष करून की इसवी सन 64 मध्ये ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचा भयंकर छळ या सम्राटाने केलेला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रभू येशूने जे सुरू केलेलं आहे, ते अजूनही सुरू आहे. एक त्याचा जर आपण खऱ्या रीतीने अर्थ पाहिला अजूनही कशाप्रकारे सुरू आहे बरं? ज्यामध्ये प्रेषितांचे कृत्यांचं पुस्तक आपण पाहतो लिहिण्यात आलं, ते अजूनही पूर्ण झालेलं नाही. आणि कशाप्रकारे नाही बरं? कोणत्या अर्थाने नाही? कारण आपल्याला पाहायला भेटतं, की त्याच्या आत्म्याद्वारे ते कार्य प्रेषितांमध्ये त्याने केलं. मंडळीचं रोपण झालेलं आहे. तो आज मंडळीद्वारे या जगात देवाचं निरंतर कार्य करत आहे आणि त्या अर्थाने अजूनही ते कार्य जे आहे ते पूर्ण झालेलं नाही. वचन 3 मरण सोसल्यानंतरही त्याने त्यांना पुष्कळ अचूक प्रमाणांनी आपण जिवंत आहोत हे दाखवले. आता वचन 3 कडे ज्यावेळेस आपण येतो, तर वचन 3 जे आहे हे आपल्याला फार अद्भुत रीतीने पुरावा देतं. लूक जो आहे त्याचं किती सुंदर रीतीने तो पुराव्यानिशी त्या सर्व गोष्टी मांडतो नाही का? ते आपल्याला पाहायला भेटतं. कारण लूक ऋषीवर्तमानामध्ये आपण पहिल्या अध्यायामध्येच शिकलो, की नाही का त्याने कसून शोध केल्यावर ह्या गोष्टी त्याने मांडल्या म्हणे. बरोबर की नाही? तर तो ज्यावेळेस लिहीत आहे, तो पुराव्यानिशी लिहीत आहे. तो म्हणत आहे, मरण सोसल्यानंतरही त्याने त्यांना पुष्कळ अचूक प्रमाणांनी आपण जिवंत आहोत हे दाखवलं. पुष्कळ अचूक प्रमाणांनी दाखवलेलं आहे. मग काय प्रमाण होते बरं? कोणकोणते प्रमाण होते, की त्याद्वारे त्याने दाखवलं? तर तुम्ही शुभवर्तमानाचा ज्यावेळेस अभ्यास करता, त्यावेळेस तुम्हाला पाहायला भेटेल. त्यामध्ये तुम्हाला एकतर सगळ्यात महत्त्वाचं लक्ष केंद्रित केलेलं ते म्हणजे काय? ती उघडी कबर. जिथं ख्रिस्ताचं शरीर नाही, नाही का? त्यानंतर त्या बहिणी तिथे येतात आणि त्यांना देवदूताने दिलेला संदेश आपण पाहतो. ख्रिस्ताचे शब्द आपल्याला पाहायला भेटतात. त्यानंतर अमावासच्या वाटेवर ख्रिस्ताचं त्या शिष्यांना दर्शन आपल्याला पाहायला भेटतं. त्यानंतर इतर प्रेषितांना दर्शन पाहायला भेटतं. मग थोमा जो संशय घेणारा त्याला ख्रिस्ताने दिलेलं दर्शन आपण पाहतो. ख्रिस्त आपल्या हाताचे कुशी जी कुश आहे ती त्याला दाखवतो. एवढंच नाही तर आपल्याला योहान कृष्णवर्तमानामध्ये शेवटच्या भागामध्ये आपल्याला शिकायला भेटतं, की ख्रिस्त पुन्हा त्यांच्यासोबत शिष्यांसोबत जेवताना दिसतो आणि शेवटचे पेत्रासोबतचे बोल पाहायला भेटतात. आणि आणि 40 दिवस ख्रिस्ताने त्यांच्यासोबत वेळ घालवलेला आपल्याला पाहायला भेटतो. वारंवार तो दर्शन देत आहे. वारंवार तो दर्शन देत आहे आणि यातून त्याने त्याने स्पष्ट केलं, की मी जिवंत आहे. मी मेलेला नाही. देवदूतांनी सुद्धा सांगितलं, की जिवंतांचा शोध तुम्ही मेलेल्यामध्ये का करता म्हणे. तो उठला आहे. त्याने सांगितल्याप्रमाणे उठलेला आहे. ही पहा कबर. प्रेषितांनी दाखवलं, त्या देवदूतांनी दाखवलं, ही पहा ती कबर. ती रिकामी आहे. रिकामी कबर सुद्धा ते ओरडून सांगत होती, की तो उठला आहे. आणि मग ह्या सर्व गोष्टी लूक अगदी स्पष्ट प्रमाणे इथं मांडतो, की पुष्कळ अचूक प्रमाणांनी आणि अ, अशाच प्रकारचे प्रमाण तुम्हाला पाहायला भेटतं, की ख्रिस्ताने शिष्यांना
त्याच्या पुनरुत्थानावर शंका घ्यावी असं कोणतंच कारण सोडलेलं नाही, नाही का? आणि आपल्याला माहित आहे, की अशाच प्रकारचे प्रमाण पौल सुद्धा पहिले करिंथ पत्रामध्ये देतो नाही का, की तो उठलेला आहे. कारण करिंथ मंडळीमधील काही असे लोक होते जे जे पुनरुत्थानावर विश्वास ठेवत नव्हते नाही का. ते म्हणत होते, की नाही पुनरुत्थान नाहीच आहे. पण पौल जो आहे अगदी स्पष्ट करतो, की नाही आपल्या पुनरुत्थानाचा प्रथम फळ तो आहे ख्रिस्त. तो ज्येष्ठ आहे. तो सर्वात अगोदर उठलेला आहे. तो ख्रिस्त आपल्या आधी उठलेला आहे. तो प्रथम पुनरुत्थित ख्रिस्त आहे. आणि त्याच्याबद्दल बोलत असताना तो म्हणतो, तो अगोदर केफाला दिसला, मग इतर इतर प्रेषितांना दिसला आणि मग तो काय म्हणतो बघा एकाच शब्दामध्ये अध्याय 15 पहिले करिंथ अध्याय 15 आणि वचन 6 मध्ये तो म्हणतो, की पहा 500 पेक्षा अधिक लोकांनी त्याला पाहिलेलं आहे. नक्कीच प्रेषितांबद्दल आपण शंका घेऊ शकू कदाचित. अरे ते 12 प्रेषित त्याच्यासोबतच होते आणि म्हणून कदाचित त्यांनी नाही का अशा प्रकारे बोललं असावं मन राखायला. पण नाही तो म्हणतो नाही 500 पेक्षा अधिक लोकांनी. एकाच वेळी 500 लोकं आपल्या आपल्या डोळ्यांनी त्याला पाहत आहेत. 500 पेक्षा अधिक लोकं त्या आपल्या डोळ्यांनी पाहत आहेत. तर त्याच्यापेक्षा अधिक प्रखर पुरावे दुसरे काय असू शकतात, नाही का? आणि आपल्याला पाहायला भेटतं, की त्या 500 पेक्षा जास्त लोकांनी त्याला पाहिलं आणि त्यातील बहुतेक लोक पौलाच्या सेवेच्या दिवसात सुद्धा जिवंत होते. आणि त्यांनी पाहिलेलं होतं. त्यांनी डोळ्याने सांगितलं, की "पौला, आम्ही ख्रिस्ताला पाहिलेलं आहे." आणि मग आपण पाहतो, की अशा प्रकारे अ, त्याने अचूक प्रमाणांनी म्हटलेलं आहे. अचूक प्रमाणांनी आपण जिवंत आहोत हे दाखवलं. का बरं? कारण त्यांनी कोणत्याही प्रकारची शंका घेऊ नये. नंतर काय सांगितलं 40 दिवसपर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. 40 दिवसपर्यंत त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. प्रभू येशूने त्याच्या पुनरुत्थानानंतर आणि त्याच्या स्वर्गारोहण नाही का, या मधल्या काळामध्ये जे आपण म्हणतो 40 दिवस नाही का, जो त्या ठिकाणी होता. या काळामध्ये नेमकं त्याच्या शिष्यांना, त्याच्या लोकांना त्याने काय शिकवलेलं आहे, ते आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं पाहायला भेटत नाही, नाही का? पण आपण पाहतो इथं, हे स्पष्ट केलेलं आहे, की नेमकं त्याने काय शिकवलेलं. त्याने जे काही शिकवलेलं आहे, ते देवाच्या राज्याशी संबंधित गोष्टीबद्दल होतं. ते देवाच्या राज्याबद्दल होतं, आहे का? अनेक जे ज्ञानवादी आहेत, अनेक उदारमतवादी आहेत आणि नवीन युगातील सुद्धा आपण पाहतो, की अनेक अशी शिक्षक आहेत, जे अशा प्रकारे म्हणतात, की "अरे, प्रभू येशू ख्रिस्ताने 40 दिवसाच्या काळात त्याच्या शिष्यांना जे काही शिकवलेलं आहे, ते फार वेगळं होतं. ते फार अस्पष्ट होतं आणि म्हणून ते आपल्याला समजून घ्यायचं आहे, तर आपल्याला नवीन प्रगटीकरणाची गरज आहे. आपल्याला देवाने ते सांगण्याची गरज आहे, नाही का? आणि जणू काय ते म्हणतात, की नाही जोपर्यंत ते देव सांगणार नाही, तोपर्यंत आम्हाला समजणारच नाही. आणि ते अशा प्रकारे देवाच्या परिपूर्ण, पुरेशा वचनावर काय करतात ते शंका घेतात आणि देवाचं जे परिपूर्ण प्रगटीकरण जे लिखित स्वरूपामध्ये आपल्या हातात त्याने दिलेलं आहे, त्यावर ते अगदी बोट उचलतात आणि त्याद्वारे ते देवाच्या शब्दावर, देवाच्या मुखावर, देवाच्या हृदयावर ते जणू काही बोट उचलणारे आहेत. परंतु लूक काय म्हणत आहे? त्याने सांगितलेल्या एकाच शब्दामध्ये आपल्याला पाहायला भेटलं ख्रिस्त काय शिकवत होता. प्रभू येशूने फक्त त्याच गोष्टी आणि तेच विषय शिकवले जे त्याने या पृथ्वीवरील सेवेत त्यांना शिकवले होते. देवाच्या राज्याबद्दल शुभवर्तमानामध्ये तुम्ही पहा देवाच्या राज्याबद्दल त्याने त्यांना शिकवलेलं आहे. देवाचं राज्य कसं आहे? मोहरीच्या दाण्यासारखं. देवाचं राज्य कसं आहे म्हणे? त्या खमीरासारखं. देवाचं राज्य कसं आहे म्हणे? हं. वारंवार तुम्ही त्या देवाच्या राज्याबद्दल त्याने दाखले दिले नाही का? देवाच्या राज्याबद्दल तो बोलला आणि तशाच प्रकारे लूक म्हणतो, की इथं सुद्धा या 40 दिवसांच्या काळामध्ये सुद्धा त्याने देवाच्या राज्याशिवाय दुसरं काहीच सांगितलेलं नाही. देवाच्या राज्याबद्दलच त्याने त्यांना शिकवण दिलेली आहे. पुढे
वचन 4 आणि 5 ज्यावेळेस आपण वाचतो, पहा तिथे काय सांगितलं, तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली, की यरूशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देव केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले, तिची वाट पहा. आता तो काय म्हणत आहे इथं? इथे एक आज्ञा आपल्याला पाहायला भेटते. ते एकत्र जमलेले आहेत. आणि कुठे एकत्रित जमलेत बरं? जर तुम्ही पुढे वचन 11 जर पाहिलं, तर आपल्याला ते ठिकाण समजण्यास मदत होईल बरं का. तिथं आपण पाहतो की जैतुनाचा डोंगर नाही का, वचन 12 सॉरी वचन 12 आपल्याला सांगतं. त्या जैतुनाच्या डोंगराबद्दल आपण तिथं शिकतो नाही का. आणि तिथं ते एकत्रित जमले असं म्हटलेलं आहे. आणि ज्यावेळेस आपण त्याबद्दल पाहतो तर ख्रिस्ताचे जे बोल आहेत, की तुम्ही काय म्हणा काय करा म्हणे? थांबा म्हणे, वाट पहा म्हणे, नाही का? वचन वचन 4 आणि 5 ते एकत्रित जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली, यरूशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देव केलेल्या त्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे, तिची वाट पहा. त्याने एकत्रित जमले असताना म्हटलेलं आहे, नाही का? आपल्याला वारंवार ख्रिस्त आणि त्याच्या जे शिष्य होते नाही का, त्यांची सहभागिता आपल्याला पाहायला भेटते नाही का. आपण वारंवार पाहतो ख्रिस्त आणि ते एकत्र जेवताना आपल्याला दिसतात. त्यानंतर आपण पाहतो 5,000 ते ख्रिस्ताने दिलेलं जेवण त्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. ख्रिस्त त्या जकातदारासोबत आणि त्या पापी लोकांसोबत जेवताना आपल्याला दिसतो. जे आपल्याला पाहायला भेटतं परुषी जे लोक आहेत त्याच्या घरी ख्रिस्त आपल्याला पाहायला भेटतं. शेवटचे भोजन तिथं आपल्याला ख्रिस्त त्याच्या शिष्यासोबतची जी सहभागिता आहे त्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. त्याच्या पुनरुत्थानानंतर त्याच्या शिष्यांसोबतची सहभागिता आपण पाहतो आणि इथं शेवटच्या त्या वेळी सुद्धा ख्रिस्ताची जी सहभागिता आहे, ते आपल्याला पाहायला भेटते, की तो व ते एकत्र जमले. तो व ते एकत्र जमले. अगदी, अगदी किती ख्रिस्त आपल्या त्याच्या लोकांशी जोडलेला आहे. त्याचे लोकं त्याच्यासोबत संयुक्त आहेत आणि तो आपल्या लेकरांना कधी सोडत नाही. त्याचं एक सुंदर उदाहरण ते आहे, नाही का? आणि तो काय म्हणत आहे बघा, "यरूशलेम सोडून जाऊ नका." तर पित्याने देव केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे, तिची वाट पहा. पित्याने देव केलेली देणगी. पित्यानं जे अभिवचन दिलेलं आहे ते. काय बरं ते मग? त्याला देणगी म्हटलेलं आहे. कारण देणगी जी आहे, ती आपण कमवत नाही, नाही का? देणगी हा शब्द मुळात आपल्याला पाहायला भेटतं, की कुणीतरी उदार अंतःकरणाने दिलेला आहे. उदार अंतःकरणाने दिलेला आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं, की पित्याने त्याचा आत्मा त्याच्या लोकांसाठी उदार अंतःकरणाने दिलेला आहे. आणि ही भाषा मला असं वाटतं, की अशाच प्रकारची आहे, जे आपल्याला योहान कृष्णवर्तमान 3रा अध्याय आणि वचन 16 मध्ये पाहायला भेटते, की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला त्याच्या लोकांसाठी, ज्यांच्यावर त्याने प्रीती केली. तो पुत्र त्यांच्यासाठी जगला. तो त्यांच्यासाठी मरण पावला. 3ऱ्या दिवशी पुनरुत्थी झालेला आहे. तो स्वर्गीय ख्रिस्त पुन्हा पित्याच्या उजवीकडे आता चाललेला आहे आणि पिता आता त्या पुत्राची उणीव भरून काढण्यासाठी त्याच्या आत्म्याला नाही का देत आहे. पुन्हा त्या आपल्या पित्याचं महान उदारपण आपल्याला इथून पाहायला भेटतं, नाही का? आणि किती किती अद्भुत रीतीने आहे. तो अभिवचनाचा आत्मा आहे. तो आपल्याला पाहायला भेटतं तो आपल्याला पाहायला भेटतं, की त्याच्या लोकांसाठी त्याने दिलेला आहे. देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले, तिची वाट पहा म्हटलेलं आहे. काय? तिची वाट पहा. यरूशलेम सोडून जाऊ नका. प्रभू येशूला माहीत होतं, की देवचं पवित्र आत्मा येईपर्यंत ते खरोखरच देवाच्या राज्यासाठी प्रभावी असे काहीच करू शकणार नव्हते. कारण तेच शिष्य होते. अगोदर ज्यावेळेस ख्रिस्ताला अटक करण्यात आलं, त्यावेळेस ते सैरभैर झाले. ते पळाले. त्याच शिष्यांमधून पेत्र असा होता, ज्याने नाकारलं 3दा नाही का? ते शिष्य होते. पुन्हा आपल्या कामावर ते गेले. परंतु नाही, आता ख्रिस्त म्हणतो, यरूशलेम सोडून जाऊ नका.
तर पित्याने देव केलेल्या त्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे, तिची वाट पहा. वाट पहा हा शब्द आपल्याला कशाची आठवण करून देतं? वाट पहा हा शब्द आपल्याला याची खात्री करून देतो. ख्रिस्त याबद्दल सांगत आहे, की मी जे अभिवचन दिलेलं आहे, ते पूर्ण होणार आहे. तो येणारच आहे. तो तुम्हाला मिळणारच आहे. तो तुम्हाला देण्यात येणार आहे. त्याची वाट पहा. आणि मग अ, आणि इथं आपल्याला पाहायला भेटतं, की इथं अर्धविराम दिलेला बघा. तिची वाट पहा आणि मग पुढे त्याला जोडून का बरं? तो देण्यात आलेला आहे, कारण योहानाने पाण्याने बप्तिस्मा केला खरा. आता इथं आपल्याला आणखी काही गोष्टी शिकायला भेटतात. विशेष करून त्याने आज्ञा केली म्हटलेलं आहे. वचन 4 कडे जर बारकाईने लक्ष दिलं, तर पहा त्याने त्यांना आज्ञा केली. कोणी आज्ञा केली? प्रभू येशू ख्रिस्त. बरोबर? पुढे काय पाहायला भेटतं आपल्याला? पित्याने देव केलेली देणगी. 3 गोष्टी बघा इथं. त्याने आज्ञा केली, पिता, त्याने देव केलेली देणगी, ख्रिस्ताची आज्ञा, पिता आणि त्याची देणगी. हे तिन्ही गोष्टी आपल्याला इथं पाहायला भेटतात आणि हे जे तिन्ही तिन्ही महत्वाचे जे सत्य आहे, ते आपल्याला त्रैक देवाचं जे महत्वाचं जे सत्य आहे त्रैकत्वाचं, नाही का? ते आपल्याला या वचनामध्ये शिकायला भेटतं. देव जो पुत्र, देव जो पिता आणि देव जो पवित्र आत्मा. एकाच देवपणामध्ये सामावलेले 3 व्यक्ती नाही का, आपल्याला पाहायला भेटतात. यामध्ये कोणत्याही प्रकारचा दर्जा नाहीये, नाही का. पिता फारच उच्च आहे व त्याच्या खाली पुत्र आहे, मग त्याच्या खाली पवित्र आत्मा आहे. नाही, बिलकुल नाही. त्याच्यामध्ये 1, 2, 3 असा दर्जा नाहीये. तिघही एकाच क्रमांकावर आहे. ज्या प्रकारे पिता सार्वकालिक आहे, त्याच प्रकारे पुत्र सार्वकालिक आहे, त्याच प्रकारे देव जो पवित्र आत्मा देखील सार्वकालिक आहे. पिता महान निर्माणकर्ता आहे, पुत्र महान निर्माणकर्ता आहे, पवित्र आत्मा महान निर्माणकर्ता आहे. त्रैक देव जो आहे आपल्याला पाहायला भेटतं, की महान तारणारा आहे. महान तारणारा आहे. कारण तारणाची योजना पित्याने केली. पुत्राने ती तारणाची योजना आपल्या स्वतःच्या देहाने आणि स्वतःच्या कृत्यांद्वारे त्याने ती पूर्ण केलेली आहे आणि पवित्र आत्मा प्रत्येक काळामध्ये त्या तारणाच्या योजनेचं त्याच्या लोकांमध्ये लागूकरण करत आहे आणि प्रेषितांची कृत्य आपल्याला सुंदर रीतीने त्याचं आपल्याला उदाहरण देतं, नाही का? आणि म्हणूनच पुत्राची आज्ञा, पित्याची देणगी हे दोन्ही गोष्टी आपल्याला त्रैक देवाबद्दलची आठवण करून देतं, नाही का? पित्याने देव केलेली देणगी विषयी तुम्ही माझ्याकडून ऐकलं म्हणे. एकतर पित्याने देव केलेली देणगी पित्यापासून पित्या ती देणगी देणार आहे. कोण? पवित्र आत्म्याचं आगमन त्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. आणि पित्याने देव केलेली देणगी म्हणजे पवित्र आत्म्याचं येणं, त्याने भरणं, त्याचं सामर्थ्य त्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. आता भरणं पवित्र आत्म्याने भरणं किंवा पवित्र आत्म्याने आपण काय म्हणतो, की परिपूर्ण होणं किंवा भरणं हा जो शब्द आहे ना, फार चुकीचा अर्थ लोक याचा काढतात, नाही का? भरणं या 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 शब्दाचा अर्थ काय आहे ते समजण्यासाठी आपल्याला पुढील वचन जे आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. वचन 5 आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, नाही का? यामध्ये आपण पाहतो की तो विश्वसनीय आहे आणि आपल्याला पाहायला भेटतं की वडील जो आहे तो कधीच असं वचन देत नाही की जे तो पूर्ण करणार नाही, नाही का? आणि आपला तर हा स्वर्गीय पिता आहे आणि म्हणून त्याने देणगीबद्दल सांगितलं. त्याच्या सर्व मुलांसाठी ती आहे आणि कारण तो आपला पिता आहे आणि म्हणून आपल्याला पाहायला भेटतं की ते पित्यापासून आलेले आहे. देव जो पवित्र आत्मा तो आपल्या हृदयात वास करतो, नाही का? आणि हे शब्दप्रयोग कधीच कोणत्याही प्रकारे पित्याला कमी दर्जाचं करत नाही. लक्षात घ्या. आपण त्याच्याकडे कमी दर्जाचं अशा प्रकारे पाहू शकत नाही. कारण तो देव आहे, नाही का? तो सुद्धा खिन्न होतो. स्वतः पुत्राने सांगितलं, की "पहा, पवित्र आत्म्याच्या विरुद्ध केलेलं पाप त्याची कुणालाच क्षमा होणार नाही." बरोबर की नाही? आणि त्याच्याबद्दल आपण प्रेषितांची कृत्याचा अभ्यास करत असताना अधिक अधिक जवळीकतेने आपण शिकणार आहोत. पुढे त्याला आपण कशाप्रकारे स्वीकारतो? केवळ विश्वासाने. आणि आपल्याला माहित आहे, की विश्वास कशाप्रकारे उत्पन्न होतो? देवाच्या वार्तेने, ख्रिस्ताच्या वार्तेने, ख्रिस्ताच्या वचनाने.
आणि आपल्याला माहित आहे देवाचा आत्मा त्याच्या इच्छेनुसार त्याच्या निवडलेल्या लोकांच्या हृदयात कार्य करतो त्याच्या सुवार्तेद्वारे. तो तेव्हापासून त्या तारणाच्या त्या क्षणापासून, त्या पहिल्या सेकंदापासून त्या विश्वासणाऱ्या त्याच्या त्याच्या त्या व्यक्ती त्या 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 व्यक्तीच्या हृदयात तो कार्य करतो. सार्वकालिकतेमध्ये तो वस्ती करतो नाही का? आणि पित्याचं वचन आहे, की आता आपल्याला पाहायला भेटतं, की ती देणगी पित्यापासून आहे. आणि पुढे काय सांगितलेलं आहे? तुम्ही पित्याने देव केलेली देणगी त्याबद्दल माझ्याकडून ऐकले आहे. आणि अभिवचन आता पुत्राचं सुद्धा बनलेलं आहे, नाही का? पिता आणि पुत्रापासून तो पवित्र आत्मा येतो, नाही का? आणि तो कशासाठी येणार आहे? तो कशासाठी येतो? त्याबद्दल आपण पुढे पुढील वचनामध्ये शिकणार आहोत. परंतु विशेष करून वचन 5 जर आपण पाहिलं, तर वचन 5 मध्ये आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी शिकायला भेटतील. कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल. का बरं प्रभू येशू ख्रिस्त इथं योहानाच्या बाप्तिस्माचा आणि अ, आणि पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याचा उल्लेख करतो? सगळ्यात अगोदर आपल्याला बाप्तिस्म्याबद्दल शिकत असताना हे समजणं गरजेचं आहे, की पवित्र शास्त्र बाप्तिस्म्याबद्दल काय शिकवितं, नाही का? आज एक एक नाही का असं संस्कृती बनून गेलेली आहे, की नाही का लग्न जर ठरलं एका मुला-मुलीचं, तर त्या अगोदर पालक म्हणतात ना बाप्तिस्मा करा म्हणून. चला घ्या आणि बुडवून त्याला घेऊन या, नाही का? अगदी बाप्तिस्म्याचं जे महत्त्व आहे, ते गमावून बसलेलं आहे आज. अनेक लोकं म्हणतात, की ज्यावेळेस एखादा व्यक्ती बाप्तिस्मा घेतो, पाण्यातून वरती येतो, नाही का? तर अनेक लोकं म्हणतात, की नाही आज त्याचं तारण झालेलं आहे. मी आज आज त्याचं तारण झालेलं आहे. आज आज त्याचं तो स्वर्गाच्या राज्यात आलेला आहे. परंतु तो व्यक्ती जो काल बाप्तिस्मा घेतलेला आज तो पुन्हा व्यसनाधीन झालेला आपल्याला दिसतो. त्याचं जीवन कोणत्याही प्रकारे बदललेलं आपल्याला पाहायला भेटत नाही. तो पुन्हा आपल्या जुन्या जीवनात जगताना दिसतो. त्याच्या जीवनातून कोणत्याही प्रकारे ख्रिस्त आपल्याला पाहायला भेटत नाही. मग हा कोणता बाप्तिस्मा आहे? हा कोणता बाप्तिस्मा आहे? नाही का? बाप्तिस्माबद्दल शिकत असताना जर आपण आपल्या भाषेत, सोप्या भाषेत जर समजून घेतलं आपण, तर एकतर पूर्ण त्यामध्ये झाकून जाणे, नाही का? पूर्ण त्यामध्ये झाकून जाणे अ, आपल्याला पाहायला भेटतं. विशेष करून किंवा बुडणे किंवा पूर्णपणे त्यात वाहून जाणे. अ, अशा प्रकारे आपण त्याबद्दल विचार करू शकतो. आणि इथं आणखी काय सांगितलंय, थोड्याच दिवसांनी लवकरच जे आपल्याला अध्याय 2 मध्ये पाहायला भेटतं लवकरच पेंटेकॉस्टच्या दिवशी देवाचा आत्मा त्यांच्यावर येणार होता आणि त्या बाप्तिस्माची एक झलक लगेच तिथं आपल्याला अध्याय 2 मध्ये पाहायला भेटेल, नाही का? आता पाण्याचा बाप्तिस्मा आपण पाहतो तर नक्कीच इथं योहानाने दिलेला पाण्याचा बाप्तिस्मा असा उल्लेख केलेला आहे. पाण्याचा बाप्तिस्मा आणि आत्म्याचा बाप्तिस्मा हा वेगळा आहे, नाही का? योहानाने दिलेला बाप्तिस्मा जो होता, बाप्तिस्मा करणारा योहान जो बाप्तिस्मा देत होता, तो बाप्तिस्मा तुम्हाला तारणासाठी नव्हता. तो बाप्तिस्मा तुमच्या परिवर्तनासाठी नव्हता. तो बाप्तिस्मा जो होता, तो ख्रिस्ताकडे बोट दाखविणारा होता. कारण योहानाचं कार्य काय होतं बरं? तो प्रभूसाठी मार्ग तयार करेल म्हटलेलं आहे, बरोबर की नाही? आणि आपल्याला पाहायला भेटतं तर त्या उलट नक्कीच योहानाचा बाप्तिस्मा जर आपण एका वाक्यात जर आपण पाहिलं, तर तो ख्रिस्ताकडे बोट दाखविणारा होता. तर आत्म्याचा बाप्तिस्मा विश्वासाने ख्रिस्ताशी जोडणारा आहे. आता बाप्तिस्मा या शब्दाबद्दल आणखी शिकत असताना बॅप्टो हा शब्द आपल्याला अगदी सुरुवात त्याचं मूळ पाहायला भेटतं, नाही का? त्या शब्दापासून बॅप्टिझो हा शब्द आलेला आहे. आणि या बॅप्टो जो शब्द आहे ना, त्याच्यावरून एक एक ग्रीक कवी जो होता ना, त्याने पुढे बॅप्टिझो हा शब्द त्याने उच्चारलेला आहे आणि त्यासाठी त्याने एक उदाहरण दिलं होतं एका ग्रीक कवीने. ते उदाहरण असं होतं, की तो एक ग्रीक कवी पण होता आणि तो एक चांगला नाही का असा एक चिकित्सक सुद्धा तो होता. आणि तो ख्रिस्तपूर्व 200 त्या काळामध्ये तो जगलेला आहे. विशेष करून मला असं वाटतं तो कोणत्यातरी तो जगलेला आहे आणि तो काय म्हणायचा ते म्हणायचे,
की जसं लोणचं बनवण्याची जी एक कृती आहे नाही का आणि ते एक फार उपयुक्त अशा प्रकारची कृती आहे जिथं आपल्याला हा जो शब्द आहे तो समजण्यासाठी मदत होईल. जसं लोणचं बनवण्यासाठी ती भाजी किंवा तो जो भाग आहे ज्याचं लोणचं बनवायचं आहे, त्याला प्रथम उकळत्या पाण्यात बुडवावं लागतं आणि त्यानंतर व्हिनेगरच्या त्या द्रावणात त्याला बुडवून ठेवावं लागतं, नाही का? आणि हे दोन्ही क्रियापद एकतर ती भाजी जी आहे किंवा ते जे लोणचं ज्याचं बनवायचं आहे, अ, ती जी बाब आहे, ती ती जी गोष्ट आहे, ती भाजी जी आहे, ती बुडवण्याशी संबंधित आहे, नाही का? मग त्याच्यामध्ये फरक काय बरं? एक तर ते उकळतं जे पाणी आहे, त्यामध्ये तात्पुरता वेळ ते ठेवलं जातं आणि नंतर त्या द्रावणात कायमस्वरूपी ते बुडवून ठेवावं लागतं. तेव्हा नंतर जितकं काळ ते बुडून राहतं, तितकं ते लोणचं अधिक चविष्ट आपल्याला पाहायला भेटतं, नाही का? तर ते अशा प्रकारे उदाहरण घेऊन मग त्यांनी तो जो शब्द आहे त्याच्याबद्दल त्यांनी विचार केला, नाही का? आणि आपल्याला पाहायला भेटतं, की तशाच प्रकारे जर आपण पाहिलं, तर बाप्तिस्मा करणारा जो योहान आहे, त्याने दिलेला बाप्तिस्मा आणि पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा यामध्ये खूप वेगळंपण आहे. विशेष करून आपण त्याचं एक उदाहरण पाहू शकतो नाही का, की ख्रिस्त जो आहे त्याने योहानाकडून बाप्तिस्मा घेतला आणि विशेष करून जर तुम्ही तो जो वृत्तांत आहे तुम्ही बारकाईनं वाचला, तर पाण्याने बाप्तिस्मा घेणं काय होतं त्याची तुम्हाला आठवण येईल नाही का? बाप्तिस्मा करणाऱ्या किंवा ते योहानाने जो दिलेला पाण्याचा बाप्तिस्मा आहे, तो एक असा विधी होता नाही का? एक नवीन कराराचं चिन्ह म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने आता त्याच्या मंडळीला दिलेला आहे. आणि तो बाप्तिस्मा आणि हा जो बाप्तिस्मा आहे, पाण्याचा बाप्तिस्मा आपण घेतो, यामध्ये अगदी जवळचा संबंध आहे, बरोबर एका दृष्टीने. जरी या 2 बाप्तिस्म्याबद्दल आपण पाहतो, परंतु त्याकडे आपण एक म्हणून पाहू शकत नाही. योहानाचा बाप्तिस्मा जर आपण योग्य रीतीने पाहिला, तर आपल्याला समजेल की तो जुन्या कराराची आठवण करून देत होता. जरी आपण हे नवीन करारामध्ये पाहतो, तरी आपल्याला पाहायला भेटतं की योहानाच्या सेवेनंतर नवीन करार सुरू झाला नाही, नाही का? अगदी ख्रिस्ताच्या रक्ताने तो करार स्थापिण्यात आलेला आहे. योहानाच्या बाप्तिस्म्याद्वारे तो नवीन करार जो आहे, तो स्थापण्यात आलेला नाही, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. देवाने त्याच्या इस्रायल लोकांना दिलेली ही एक आवश्यकता होती, एक महत्वाची एक गरज होती. का बरं दिलेले होते? तो तयारीचा बाप्तिस्मा होता. योहानाने हे गाजवलं, की देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. योहानाचे शब्द पहा. ज्यावेळेस ते धार्मिक पुढारी त्याच्याकडे आले, त्यावेळेस तो काय म्हटला, "अरे सापांच्या पिल्लांनो," म्हणे, नाही का, "तुम्ही इतक्या लवकर देवाच्या मार्गाकडे कसे वळाले?" म्हणे, नाही का. आणि योहानाचे प्रत्येक बोलणं जे होतं, त्यांना पश्चात्तापाकडे, त्यांच्या पापांची जाणीव करून देणारं होतं. आणि एवढंच नाही, तर मसीहाकडे बोट दाखवणारं होतं. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. योहानाचा उद्देश काय होता? प्रभूसाठी मार्ग तयार करणं, नाही का? मसीहाचा मार्ग तयार करणारा तो होता. देवाच्या येणाऱ्या राज्याची जवळीक ख्रिस्ताच्या नजीकच्या स्वरूपात आपल्याला दिसून आलेली आहे. मसीहा प्रगटला होता, पण इस्रायल लोक त्याच्यासाठी अजून तयार नव्हते. ते अशुद्ध होते आणि आपल्याला पाहायला भेटतं, की योहानाच्या येण्या अगोदर यहुदी लोक जे होते किंवा यहुदी धार्मिक पुढारी त्यांनी सुद्धा अशा प्रकारचा एक नियम काढलेला होता, की एखादा परराष्ट्रीय व्यक्ती जो आहे, जर त्याने यहुदी विश्वास जर स्वीकारायचा असेल त्याला, तर त्याला अगोदर शुद्धीकरणाचे विधी जे आहे ते पार पाडावे लागतील. आणि आपण पाहतो, की योहानाच्या प्रगटण्याद्वारे देवाने यहुद्यांना देखील याची जाणीव करून दिली, की तुम्हाला सुद्धा पश्चात्ताप आणि शुद्ध होण्याची गरज आहे. फक्त परराष्ट्रीयांनाच नाही. आणि हे जी बाब होती, का बरं जे धार्मिक पुढारी आहेत, ते योहानावर सुद्धा चिडले होते पुष्कळदा. पुष्कळ लोकांनी त्याला विरोध करताना पण आपल्याला दिसलेला आहे. आणि त्यांनी योहानाची ही मागणी जी होती, नाही का, त्या धार्मिक पुढाऱ्यांनी एक पाखंडी आणि अपमानास्पद अशी प्रकारे मांडली होती. कारण त्याचा अर्थ असा होता त्यांना ते समजून गेले होते, की अरे योहान ज्या प्रकारे आम्हाला म्हणत आहे, की बाप्तिस्मा घ्या. तर जणू काय तो आम्हाला विदेशी लोकांप्रमाणे अशुद्ध तो वागवत आहे, अशुद्ध असल्यासारखं वागवत आहे, नाही का?
आणि भयंकर गोष्ट त्यांच्यासाठी होती. परंतु ख्रिस्त तिथे येतो आणि पहा स्वइच्छेने तो योहानाच्या बाप्तिस्म्याला स्वाधीन होतो. आणि आपल्याला माहित आहे की जरी योहान तिथं त्याला हे करण्यासाठी नकारतो की नाही प्रभू मी तुमच्या हातून बाप्तिस्मा घ्यावा, असं असताना तुम्ही का माझ्या हातून घेता, नाही का? तर तिथं ज्यावेळेस तो हे करत आहे कृत्य, तर तिथं आपल्याला पाहायला भेटतं ख्रिस्त अशुद्ध होता म्हणून नाही, ख्रिस्त पापी होता म्हणून नाही, तर का बरं ख्रिस्ताने तो बाप्तिस्मा घेतलेला आहे? कारण मत्तय 3:13 ते 15 आपल्याला सांगतं. कारण ख्रिस्त काय म्हणतो वचन 15 मध्ये विशेष करून प्रभूने उत्तर त्याला दिलं, आता हे होऊ दे म्हणे, कारण ह्या प्रकारे सर्व धर्माचरण पूर्ण करणे हे आपणाला उचित आहे. का होऊ देणं गरजेचं आहे? ख्रिस्त का त्या सर्व नियमातून गेलेला आहे? कारण तो आपला प्रतिनिधी म्हणून जगला. आपला पहिला प्रतिनिधी आदाम जो पडलेला आहे. आणि पहा रोमकरास पत्र सांगतं की त्या पहिल्या मनुष्याने पाप केल्यामुळे त्या पहिल्या मनुष्यामध्ये सर्व मानवजात पापी झाली. सर्व मानवजात त्या पहिल्या मनुष्यामध्ये सर्व मानवजातीमध्ये काय पसरलं? मरण पसरलं म्हणे. परंतु शेवटचा तो आदाम, तो ख्रिस्त, तो आला. पहा, तो आदाम जो होता पहिला, अगदी एक ती आज्ञा जी होती, ती एक आज्ञा सुद्धा तो पूर्णपणे पालन करू शकला नाही. परंतु हा जो आदाम आहे, शेवटचा आदाम, त्याने प्रत्येक आज्ञेचं पालन केलेलं आहे. प्रत्येक धर्माचरण जे आपण पूर्ण करायला पाहिजे होतं, जिथं आपण कमी पडलो, जिथं पहिला आदाम पडलेला आहे, तिथंच शेवटचा आदामाने आपला प्रतिनिधिक मस्तक म्हणून त्याने ते पूर्ण केलेलं आहे. आणि म्हणूनच योहान म्हणतो की हे होऊ दे, नाही का? हे होऊ दे म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच ख्रिस्ताने घेतलेला बाप्तिस्मा त्याचीच आठवण करून देतं, की पहा त्याने ते आज्ञापालन पूर्ण केलेलं आहे. ख्रिस्तामध्ये आपल्याला आपल्याला पाहायला भेटतं की देवासमोर येण्यासाठी आता जागा आहे. हे केवळ ख्रिस्ताने केलेल्या परिपूर्ण कार्याद्वारे आहे. ख्रिस्तामध्ये आहे. त्याच्या नीतिमत्वाने आपल्याला झाकण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये त्याच्या अनमोल रक्ताने आपल्याला शुद्ध करण्यात आलेलं आहे. त्याच्या ठायी आपण देवाजवळ येतो, नाही का? आणि मग आपण ज्यावेळेस आणखी पुढे येतो, तर आपल्याला आता पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याबद्दल शिकायला भेटतं. आता पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा ज्यावेळेस आपल्याला शिकायचा आहे, तर पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा म्हणजे काय आहे, नाही का? पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा जर शिकायचं तर तुम्ही योहान शुभवर्तमानाचा 14वा अध्याय, 16वा अध्याय बारकाईने वाचा वारंवार. ख्रिस्त तिथं पवित्र आत्म्याबद्दल काय बोलत आहे, त्याकडे लक्ष द्या. त्यातून तुम्हाला त्याबद्दल जाणीव होईल. आणि पौल जो आहे त्याबद्दलच बोलत असताना काय म्हणत आहे बघा, पहिले करिंथ अध्याय 12 वचन 12 आणि 13 मध्ये, कारण जसे शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात आणि त्या शरीराचे अवयव पुष्कळ असून सर्व मिळून एक शरीर बनते, तसाच ख्रिस्त आहे. कारण आपण यहुदी असो की हेलेने असो, गुलाम असो किंवा स्वतंत्र असो, एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा म्हणजे काय आहे, की आपण ख्रिस्ताशी जडल्या गेलेला आहोत. आणि हे कसं घडतं? हे देवाच्या आत्म्याचं कार्य आहे. हे ते कसं घडून येतो? त्याच्यासाठी आपण योहान शुभवर्तमान तिसरा अध्याय आपल्याला त्याची आठवण करून देतं. नव्याने जन्मल्या वाचून कुणालाही देवाचं राज्य पाहता येत नाही. आणि मग पुढे ख्रिस्त म्हणतो की पाण्यापासून आणि आत्म्यापासून जन्म झाल्याशिवाय मग नव्याने जन्मणं काय आहे? नवीन जन्म केवळ देवच देतो. आणि देव कोण आहे? देव जो पवित्र आत्मा ते कार्य करत आहे एका पापी हृदयामध्ये. पहा, इपिस्करास पत्र 2 अध्याय आपल्याला सांगतं, तुम्ही आपल्या अपराध आणि पातकामध्ये मृत असे होता म्हणे, परंतु ख्रिस्त येशूमध्ये तुम्हाला जिवंत करण्यात आलेला आहे. आणि हे कोण करतं? देव जो पवित्र आत्मा. त्याची सुवार्थ ऐकण्यासाठी आपले आत्मिक नेत्र तो उघडतो. ती लुदिया जी होती, यहुदी स्त्री, त्या 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 नदीच्या किनारी तिथं होती आणि तिने ज्यावेळेस ख्रिस्ताची सुवार्थ ऐकली पौलाद्वारे, देवाच्या आत्म्याने तिचं मन प्रफुल्लित केलं असं म्हटलेलं आहे. तुम्ही जर प्रेषितांची कृत्य अध्याय 2 मध्ये जर पाहिलं, तर पेत्राने गाजवलेली सुवार्ता ज्यावेळेस त्या लोकांच्या हृदयापर्यंत आली, त्यांच्या हृदयाला देवाच्या आत्म्याने चुरचूर लावली म्हटलेलं आहे.
नाही का? वारंवार ही वचनं आपल्याला आठवण करून देतात, की देवाच्या आत्म्याचा बाप्तिस्मा म्हणजे काय आहे? पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा म्हणजे काय आहे? त्याची सुरुवात काय आहे? तो ख्रिस्ताशी आपल्याला संयुक्त करतो. काहीतरी असं वेगळं नाही होत, नाही का? रोमकरास पत्र 6 अध्याय वचन 4 आपल्याला तेच शब्द आठवण करून देतं. पहा, तर आता आपण काय म्हणावं? कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावं काय? कधीच नाही. जो आपण पापाला मेलो ते आपण ह्यापुढे त्यात कसे राहणार? किंवा आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला, तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला. काय आहे? आपल्याला ख्रिस्ताशी जोडतो. ख्रिस्ताने जे कृत्य केलं त्याच्याशी आपल्याला तो एक करतो देवाचा आत्मा. तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो, यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला, त्याचप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. पाहिलं देवाच्या आत्म्याचं कार्य अद्भुत रीतीने देवाचा आत्मा अशा प्रकारे कार्य करतो, नाही का? आणि पुढे आपण आणखी पुष्कळ गोष्टी शिकणार आहोत, नाही का? आपल्याकडे आपला वेळ जो आहे, तो आता पूर्ण झालेला आहे म्हणून आपण इथे थांबणार आहोत. परंतु देवाच्या आत्म्याबद्दल आपण इथून पुढे आणखी पुढे शिकणार आहोत, की देवाच्या आत्म्याचं कार्य कसं आहे आणि देवाच्या आत्म्याचा बाप्तिस्मा काय आहे, तो आणखी पुढे आपण तो उलगडत जाईल. प्रेषितांचं कृत्य आपण जसं शिकू, नाही का? आणि खऱ्या रीतीने देव जो पवित्र आत्मा जो आहे, त्याला आपण योग्य रीतीने त्याला समजू आपण. देवाचं महान कार्य त्याला आपण समजू. देवाची ती महान मंडळी, देवाची मंडळी त्याबद्दल आपण शिकू, नाही का? आणि प्रेषितांचं कृत्य अद्भुत रीतीने आपल्याला सर्व गोष्टींसाठी तयार करेल. सर्व गोष्टींसाठी ते आपल्याला उभं करेल आणि म्हणूनच अ, आपण इथे ह्यावेळेस थांबणार आहोत. उद्या आपण जी बाकीची वचनं आहेत त्याकडे आपण बारकाईने आपण आपलं लक्ष केंद्रित करूया. पहिली 2 अध्याय आपण प्रत्येक वचन पहिली 2 अध्यायाचे आपण पाहणार आहोत आणि नंतर मग आपण पूर्ण त्याचं सर्वेक्षण नाही का आपण पाहणार आहोत. कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. प्रत्येकच वचन आपण जाऊ शकत नाही. परंतु पहिली 2 अध्याय आपण या पुस्तकाच्या अभ्यासणार आहोत. तर आपण इथे थांबूया आणि आपल्या मनात